नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच गॅस टंचाई आणि दैनंदिन जीवन रोजीरोटी रोजगारावर झालेल्या परिणामाबद्दल सरकारचे डोळे उघडण्यासाठी आज सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तसेच ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या विरोधात चुलींवर स्वयंपाक करून जिल्हाधिकाऱ्यांना भाकरी कांदा आणि चटणी देऊन एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन एक वेगळ्या पद्धतीचा रोष व्यक्त करण्यात आला। यावेळी जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व शिलेदार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी रामदास कांबळे यांनी आपली प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांसमोर मांडली। बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर हे आंदोलन सुरू झालेलं आहे। आजचं जे आंदोलन आहे ते आपण पाहतो की या संपूर्ण देशामध्ये जे आखाती युद्ध चालू आहे आणि युद्धामुळे या ठिकाणी पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, या सर्वांचा तुटवडा हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये निर्माण झालेला आहे। आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की इथले जे पंतप्रधान आहेत, इथलं जे BJPचं सरकार आहे, हे सरकार या अडचणीवर कुठलीही ठोस भूमिका घेत नाही। जे आखाती देशामध्ये जे युद्ध सुरू आहे या युद्धासंदर्भात आपलं जे सरकार आहे, केंद्र सरकार, या सरकारने आजपर्यंत कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही आणि त्याचाच परिणाम असा झालेला आहे की या महाराष्ट्रामध्ये जे हॉटेल्स आहेत, ज्या काही कॅन्टीन आहेत, मुलांची वसतिगृह आहेत, मुलांच्या वसतिगृहात सुद्धा वेळेवर गॅस सिलेंडर उपलब्ध न झाल्यामुळं मुलंसुद्धा त्या वसतिगृहातून पळून जाऊ लागलेले आहेत। या ठिकाणी ज्या गाड्या चालू असतात, मालवाहतूक आहे, त्या मालवाहतूक करणारे जे ड्रायव्हर आहेत, या ड्रायव्हरांना सुद्धा वेळेवर जेवण मिळणं फार मुश्किल झालेलं आहे। इथं पूर्वी जो सिलेंडर आपण नोंदवल्यानंतर 2-3 दिवसात मिळत होता, मात्र आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आज 45 दिवसानंतर आपल्याला सिलेंडर उपलब्ध होईल असं सांगण्यात आलेलं आहे। मात्र याविषयी कुठलीही सरकारनं ठोस अशी भूमिका घेतली नाही। आज आपण पाहिलं तर या महाराष्ट्रावर संपूर्ण ज्या गॅस एजन्सी आहेत, या एजन्सीच्या समोर अशा दिवसभर रांगाच्या रांगा उभ्या राहिलेल्या आहेत आणि याच्यामुळं अनेक ठिकाणी काही लोकांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे। आमचे वंचितचे विदर्भातले तालुकाध्यक्ष हे सुद्धा त्या लाईनमध्ये उभे असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे। अशा अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत। मात्र सरकार की आपल्याकडे गॅस टंचाई आहे हे मान्य करायला तयार नाही। आजही सरकार म्हणतंय की आम्ही गॅस पुरवठा व्यवस्थित करू शकतो, परंतु आजही महाराष्ट्रामध्ये ज्या लाईन पाहिल्या गॅस मिळवण्यासाठी, तर त्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या लाईनमध्ये लोक उभे राहतात, त्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं। याच्यामुळं जो कौटुंबिक व्यवस्था आहे, ही कौटुंबिक व्यवस्था पूर्णपणे देशोधडीला लागलेली आहे, कौटुंबिक व्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे। मात्र इथलं प्रशासन त्याच्यावर कुठलीही ठोस भूमिका घेत नाही। उलट इथलं प्रशासन हा जनतेचा आवाज हा दाबण्यासाठी जे आंदोलन करतील किंवा जे ज्या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतील त्यांच्यावर आम्ही खोटे गुन्हे दाखल करू, अशा पद्धतीनं जनतेचा आवाज दाबण्याचा हे प्रशासन हे पूर्णपणे प्रयत्न करत आहे। आम्हाला सरते बाळासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये वेळोवेळी आवाज उठवलेला आहे आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी कायमच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ही लढाई लढत असतात। आम्ही आज या ठिकाणी आपण पाहता की गॅस नसल्यामुळे सुद्धा आम्ही चूल मांडलेली आहे आणि या चुलीवर या ठिकाणी आमच्या ज्या महिला भगिनी आहेत, या ठिकाणी भाकरी करत आहेत। आम्ही ही केलेली भाकरी, चुलीवर केलेली भाकरी, इथं असणारे आपले जिल्हाधिकारी साहेब यांना ही भाकरी आणि त्याच्याबरोबर कांदा, जे आमच्याकडे जे साहित्य आहे, कांदा असेल, चटणी असेल, हे घेऊन आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना एक निवेदन देणार आहोत आणि त्या निवेदनासोबत त्यांनी आमच्या चुलीवर जे अन्न आम्ही तयार केलेलं आहे, या अन्नाचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी आपल्यासमोर त्यांना विनंती करतो। जय हिंद।